नेहमीपेक्षा वेगळा पण चवीला एकच नंबर असा पौष्टिक नाश्ता. याला हवं तर तुम्ही चपाती भाजी ऐवजी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. काय आहे की कधी कधी चपाती भाकरीचं पीठ संपलेलं असतं, मग अशा वेळी हा एक चांगला पर्याय आहे. याला बनवण्यासाठी न रवा ना बेसन ना कोणत्या पिठाची गरज नाही, फक्त घरात असलेल्या डाळी वापरून बनवता येतं. त्यामुळे इथं मी एका भांड्यात 2 चमचे चण्याची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ, त्यासोबत 2 चमचे उडदाची डाळ व शेवटी 2 चमचे मसूरची डाळ घेऊन त्यात भरपूर पाणी टाकून डाळींना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथं मी डाळींना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलंय. आता मला नाश्ता लवकर बनवायचा असल्यामुळे मी यात गरम पाणी घालून याला साधारण 30 ते 35 मिनिटं भिजवून घेणार आहे. जर तुम्हाला गडबड नसेल म्हणजे तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही डाळींना जास्त वेळ भिजवून घेऊ शकता. तर डाळी भिजतायत तोपर्यंत आपण नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत पदार्थ बनवूया. मग त्यासाठी तडका पॅनमध्ये साधारण 1 चमचा तेल टाकून तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं, नंतर चिमूटभर हिंग, तसेच बारीक चिरलेल्या 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं परतू आणि मग गॅस बंद करून यात घालायचं आहे 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, अर्धा लहान चमचा लाल तिखट व शेवटी एका सुक्या लाल मिरचीचे तुकडे टाकून सर्वांना परतून घ्यायचं आहे. तर ही तयार झालेली झटपट व खमंग फोडणी लगेच दह्यात ओतायचं आणि मग त्यासोबत थोडीशी कोथिंबीर व अगदी थोडंसं मीठ घालून मिसळायचं. इथं ना मी 1 वाटी ताजं व घट्ट दही घेऊन त्याला फेटून घेतला आहे. तर इथं आपला मस्त असा चटपटीत दही तडका तयार झाला आहे. आणि इकडे साधारण 30 ते 35 मिनिटानंतर डाळी भिजलेत का ते पाहूया. हे पहा, चण्याच्या डाळीचे इतके सहज तुकडे होत आहेत, म्हणजेच काय तर इतर डाळी सुद्धा चांगल्या भिजल्या आहेत. आता यातलं पाणी काढून डाळींना मिक्सरच्या भांड्यात काढूया. इथं मी डाळी चांगल्या वाटल्या जाव्यात म्हणून लहान भांडं वापरलंय. तुम्ही तुमच्या सोयीनुसार भांडं घेऊन त्यात डाळी काढून घेतल्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून स्मूथ वाटून लगेच असं एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर इथं मी याला 2 बॅचमध्ये मध्यम पातळसर आणि छान स्मूथ वाटून घेतलंय. तर आता यात घालूया 1 लहान बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला 1 लहानसा टमाटर आणि त्यासोबत 1 लहान वाटी किसलेलं बीटरूट व समान प्रमाणात किसलेलं गाजर घालून बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या व तसेच अर्धा लहान चमचा लाल तिखट आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ, मग शेवटी 1 चमचा तेल घालून सर्वांना मिसळून घेऊया. जर तुम्हाला हे चटपटीत बनवायचं असेल तर तुम्ही यात आवडीनुसार मसाले सुद्धा वापरू शकता. पण एक सांगू का, हा नाश्ता असाच साधा सिंपल कोणत्याही मसाल्यांशिवाय सुद्धा खूपच भारी लागतो. तर असं परफेक्ट मध्यम पातळसर मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला याला रेस्ट वगैरे द्यायचं नाही किंवा इनो सोडा असं काहीही न वापरता लगेच यापासून नाश्ता बनवायचा आहे. मग त्यासाठी लहान पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल तूप जे हवं ते लावून पॅन चांगला गरम झाल्यानंतर पॅनच्या आकारानुसार मिश्रण घेऊन हळुवारपणे समांतर पसरवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही याला तव्यावर मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकता, पण मला एकसमान बनवायचा असल्यामुळे मी पॅन वापरला आहे. आता याला मध्यम आचेवर 1.5 ते 2 मिनिटं झाकून भाजूया. 2 मिनिटानंतर हे पहा, वरची बाजू पूर्ण सुकली की वरून तेल तूप जे लावलेलं ते लावून याला दुसऱ्या बाजूला सावकाश पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूलाही चमच्याने दाब देत देत 1 ते 1.5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की हा दोन्ही बाजूंनी मस्त भाजलाय आणि रंग पण छानच आलाय. आता याला काढून सारख्याच पद्धतीने सर्व मिश्रणाचा नाश्ता बनवून घ्यायचा. तर असा खूपच पौष्टिक आणि भारी चवदार नाश्ता कोणत्याही चटणीसोबत किंवा आज बनवलेल्या दही तडक्यासोबत एकदा खाऊन तर पहा. इतका आवडेल की इतर प्रकारचे नाश्ते व चटणी विसरून यालाच सारखं सारखं बनवाल.